हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ छान वाटत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब कराल तर मला मोटिवेशन मिळेल की मला पुन्हा व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून. आणि ही माझी स्टार्टिंग आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज माझी मम्मी आलेली होती, मी स्वयंपाक केला की नाही हे विचारायसाठी. तर तिने चहा पण आणलेला होता. तर मी ब्लॅक टी पीत नाही, मला दुधाचीच चहा आवडते. तर ती ब्लॅक टी पीत होती कारण आज आमच्याकडे दूध नव्हतं. तर मी दूध बोलावून घेतलेलं होतं कारण माझ्या मामाची मुलगी आलेली होती, तर ती ब्लॅक टी घेत नाही, तर तिला दुधाचीच चहा आवडते. तर मी दूध बोलावून घेतलेलं होतं. आणि आज मी डिसाईड केलेलं होतं की आज घराची डस्टिंग करायची, डीप क्लिनिंग करायचं होतं मला तीनही रूमचं. कारण माझ्या घरी खूप धूळ येते, माहिती नाही. मी जर साफसफाई केली तर 2-3 दिवसातच घर असं पुन्हा धूळ बसतच जाते. तरी मी साफ करतच असते, जेव्हा पण मी रोज डेली झाडू वगैरे करते तेव्हा. तरीसुद्धा अशी धूळ येते. आणि आज मला बघूनच नाही होत होतं, बसायची इच्छा नाही होत होती माझी हॉलमध्ये वगैरे. म्हणून मी आज डिसाईड केलेलं होतं की डस्टिंग करायची. मी एका बाईलाही फोन केलेला होता की माझ्याकडची भांडी वगैरे घासायची आहे, ते मी तुम्हाला रोजही देईल, तर माझी हेल्प करायसाठी येता का? तर त्यांनी आधी हो म्हटले आणि नंतर म्हणतात की 10 वाजता फोन केला तर की नाही जमणार म्हणून, माझी तब्येत बरी नाही आहे. तर त्यामुळे मग मला एकटीलाच करायचं होतं. पण मी डिसाईड केलं होतं की मला तिन्ही रूम आज झाल्याच पाहिजे कोणत्याही कंडिशनमध्ये. कारण माझी उद्यापासून एक्झाम आहेत, फायनल MCOMचे स्टार्ट होत आहेत. तर आणि त्याच्यानंतर मग मला राशनही वाटप करायचे आहे, तर त्यानंतर मला वेळ नाही मिळणार होता. आणि मग त्यानंतर 2 तारखेपासून स्कूल पण सुरू होणार आहे. तर त्यामुळे मी डिसाईड केलं की आज आपल्याला कोणत्याही कंडिशनमध्ये साफसफाई करायची आहे पावसाळ्याच्या आधी. आणि नंतर आपल्याला वेळ मिळणार नाही आहे कारण संस्कारची पण ॲडमिशन राहणार आहे स्कूलमध्ये आणि माझीही ॲडमिशन राहणार आहे B.Edला. मग इकडे तिकडे फिरणंच होणार आहे आमचं सगळं. आणि कोणती एक्झामही लागू शकते कारण मी प्रिपेअर करत होती एक्झामचे. तर मी पेपर वगैरे देत असते, तर कधीही पेपर लागू शकतो कोणताही. तर संस्कारही माझी मदत करत होता, त्यांनी खूप मदत केली आज मला. बाई नाही येत मम्मी म्हणे, तर मी करू लागते आणि अशी मुलं सगळ्यांनाच मिळू. माझ्या मुलांनी खूप जास्त मदत केली आज. सगळी भांडी वगैरे त्यांनी धुवू लागली मला. तर मी त्याला सज्जावर चढवलेलं होतं कारण मी चढू नाही शकत होती वर. तर त्याला मी कसं बसं चढवलं आणि तो साफ करत होता कारण वर खूप जास्त धूळ बसलेली होती. आणि मी जेव्हा पण डीप क्लिनिंग करते तेव्हा मी पूर्ण वॉल पुसते, 4ही वॉल पुसून घेते कारण मला पुसल्याशिवाय होतच नाही. कारण आमच्याकडे खूप जास्त धूळ येतो, माहीत नाही आतमध्ये आहे घर तरीसुद्धा कुठून धूळ येतो मला हेच कळत नाही. तर सेम तुमच्याकडे पण असंच होतं का? आणि डीप क्लिनिंग केल्यानंतरही 2-3 दिवसात असं वाटते घर की साफसफाई केलीच नाही की काय, किती धूळ जमा होऊन जातो आमच्याकडे. तुमच्याकडे पण असंच होतं का? कमेंटमध्ये सांगा मला. आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या घराच्या वॉल पुसून घेतलेल्या होत्या आणि संस्कारही पुसत होता आणि मीही. आणि त्याच्यानंतर मग माझी मामाची मुलगी वगैरे पण आली वर, मी करत होती कामं तेव्हा. तर ताई म्हणे, मग आमचं कम्युनिकेशन चालू होतं, कन्व्हर्सेशन काय कसं वगैरे आहे घरी वगैरे. कारण मी खाली गेलेली नव्हती सकाळपासून एकदाही, आणि जेव्हा गेली होती ती झोपलीच होती. तर मग माझी मम्मी आली त्यानंतर आणि माझी मम्मी म्हणत होती की तिला आजच्या दिवस तू थांबा, आता आलीच आहे तर आताच नको जाऊ, आज मुक्काम कर. तर ती म्हणत होती की नाही मला कॉलेजला वगैरे जायचं आहे. आणि माझी मम्मी म्हणत होती तू साफसफाईच करत राहते. मी म्हटलं बघ न गं, म्हटलं किती धूळ झाली आहे. आणि उंदरांनी एवढं जास्त म्हणजे पोटॅटो सोफ्याच्या मागे आणि कांदे वगैरे आणि त्यांचं ते घाण एवढं करून ठेवलेलं होतं की मला पाहून नाही होत होतं. आणि मी सुपडीने ते साफ करत होती, सुपडीमध्ये घेऊ आणि माझी आई म्हणाली मग कर. तर बघा, मला कोणीच मदतीला नसते, जेव्हा मला गरज असते कोणीच मदतीला, मला एकटीला साफसफाई वगैरे करावं लागते. प्रणाली म्हणत होती ताई नाही येत बाई तर मी करू लागते. मी म्हटलं नाही, तू पाहुणी आली म्हटलं तर आता तू नको करू माझी मदत, मीच करते म्हटलं, होऊन जातात म्हटलं कामं 2-3 वाजेपर्यंत. तर ताई म्हणे दिवसच जाईल म्हणे तुझ्यात. मी म्हटलं हो आता जाईल तर काय करू शकतो, काही चान्स म्हणजे काहीच नाही म्हटलं, आपण कोणाला बोलू शकते. तरी मी 2-3 जणांना कॉल केला पण बाई नाही मिळाली. आणि माझी आई जेवण घेऊन खाली गेली. म्हटलं आई म्हणे इथेच दे म्हणे. मी म्हटलं नाही खालीच घेऊन जा, कारण डस्टिंग करणार होती तर धूळ होणार होती. तर आणि प्रणाली म्हणे मी पण जातो ताई म्हणे. तर मी म्हटलं आंघोळ करून घेतो. ती म्हणाली नाही आंघोळ नाही करत म्हणाली, जेवण वगैरे करतो म्हणाली. मी म्हटलं ठीक आहे. ती म्हणत होती कामं करतं, ठीक आहे. मग आम्ही अजून पुन्हा दोघीजणं सुरू केले कामं, मीही आणि संस्कारनेही.
तर जेवढंही पसारा होता घरातला तो मी आधी बाहेर काढला. जे विना कामाचे जे वस्तू होत्या त्या आधी बाहेर काढल्या आणि हॉल आधी खाली करण्याचं ठरवलं आणि केलंही मी अशा प्रकारे. आणि सगळं व्यवस्थित सोफा वगैरे पूर्ण पुसून घेतला मी. मला माहिती नाही सोफा कसा पुसतात आणि कशाने पुसतात, तर मी लिक्विड टाकते पाण्यामध्ये आणि निरमा वगैरे टाकते आणि त्याच्याने पुसून घेते. आणि अशा प्रकारे माझ्या क्लिनिंग झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर कसं केलं मी क्लिनिंग किचन वगैरे तर कमेंटमध्ये सांगा. लाईट गेली होती तेव्हा मी शूट केलं होतं. मी लाईटचा खूप वेट केला पण लाईट आलीच नव्हती आणि मला जायचं होतं बाहेर. माझ्या फ्रेंड्स आलेल्या होत्या तर आम्हाला जायचं होतं गुपचूप पार्टी करायला. मी तर दुसरीकडेच जाणार होतो पण या वेळेवर आल्या तर म्हणाले आज गुपचूपवाला आहे तर आपण त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडे खूप स्पेशल आणि छान दहीपुरी बनवतो तो. तर फायनली ते आले आणि आम्ही निघालो जायसाठी. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.